आज आपण करणार आहोत चटपटीत अशी कारल्याची भाजी। त्याच्यासाठी आपण कारले घेतले, ज्याचे आपण रिंग्स कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण रिंग्स कट करणार आहोत। इथे आपण रिंग्स कट करून घेतले आहेत आणि त्याच्यातल्या सर्व बिया पण आपण काढून घेतल्या आहेत। आता ह्या रिंग्सला आपण मीठ लावून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत। मीठ लावून मिक्स करायचं आणि अर्धा तास असंच ठेवायचं। चला मग अर्ध्या तासाने परत झाला आहे। जी कारली आपण कट करून मीठ लावून ठेवली होती त्याला 2 वेळेस पाण्याने चांगले धुवून घ्यायचं। एका कढईमध्ये तेल घालूयात। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरं घालूयात। मोहरी आणि जिरं तडतडली की त्यात आपण थोडंसं हिंग घालूयात। त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि मग हे लसूण, आलं आणि खोबऱ्याचं वाटण, सुकंच वाटण आहे हे, फक्त लसूण, आलं आणि खोबरं मिक्सरला आणि त्याला चांगलं परतवून घ्यायचं। ही वाटण आता चांगलं परतलं, एक अर्धा मिनिट त्याला परतवलं। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे कारलं आपण मीठ लावून धुवून ठेवलं होतं ते कारलं याच्यात घालूया आणि त्यानंतर हे कारलं आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकण घालून चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं। 5 ते 7 मिनिटं याला परतवून घेऊया व्यवस्थित। 5 मिनिटं झाले आणि कारलं चांगलं परतलंय। आता आपण त्याच्यात काही बेसिक मसाले घालूया। अर्धा चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच काश्मीरी लाल तिखट, 1 चमच गरम मसाला। आता हे सगळं चांगलं परतवून घेऊया। त्यात थोडंसं मीठ घालूया। आता यात ही चिंच आणि गुळाचं पाणी आहे ते घालूया आणि परत 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूया। 2 मिनिटं झाले आहेत। आता आपण परत झाकण काढूयात। किती % कारल्याची भाजी झाली आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालूया। अशी कारल्याची भाजी बनवली तर ती अजिबात कडू लागत नाही। आता याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा वाटी पाणी घालूया। आणि हे परत 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं झाले। आता आपण बघूया छान शिजलंय कारलं। आता आपण यात मॅजिक मसाला घालूया। आणि वरनं कोथिंबीर घालूया। ही कारल्याची भाजी खूप छान लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।